या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. आंबे असतील असे मोठमोठे जे प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवंत असेल, दिंडोरी चांदोड या भागामध्ये द्राक्ष पिकाचं जास्त नुकसान झालं. असं आहे ना की जिल्ह्यामध्ये येवल्यामध्ये अवेळी पाऊस जो प्रचंड पडलेला आहे, निफाडमध्ये वगैरे सगळीकडेच, त्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे. आता द्राक्षाचे जे उत्पादक आहेत शेतकरी, त्यांचं नुकसान झालं, मोठं नुकसान आहे. त्यांच्या मनाने ते सुद्धा मोठं आहे. पण त्याचबरोबर जे गरीब कांदा पिकवणारे शेतकरी आहेत, त्या कांद्याचं सुद्धा मी पाहिलं, जसं पाण्याच्या ओघात ओहाळामध्ये जे वाहून गेले कांदे, तर त्या गरीब शेतकऱ्यांचं कांद्याचं सुद्धा त्या मनाने तेवढंच नुकसान त्यांना जाणवतं. आणि हा जो पाऊस तुम्हाला दिसतो आहे, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे मी तर अगोदर तिथे कलेक्टर कचेरींना सांगितलेलं आहे, कलेक्टरना, की तुम्ही पंचनामे बनवायला सुरुवात करा. कारण सरकार तर, आणि सरकारला सांगणार अर्थात आम्ही, किंवा काहीतरी तुम्हाला मदत करावीच लागेल. असं शेतकऱ्यांना वाऱ्यावर काही सोडता येणार नाही. तो निर्णय होणारच, करावंच लागेल. त्याचं प्रेशर जे आहे, आणि हे जे मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत किंवा सगळे मंत्री आहेत, त्यांना कल्पना आहे या महाराष्ट्रामध्ये हे सगळं काय चाललं. आज सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा जे आहेत हे नाशिक जिल्ह्यात आहेत, तर लोक त्यांना भेटणारच. त्यामुळे काहीतरी करावं लागेल. तो निर्णय होईलच, पतमंत्रिमंडळात निर्णय होईल. तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा हल्ली पाहिजे आणि त्याने ताबडतोब याचे पंचनामे केले पाहिजे. कारण 8 दिवसांनी पंचनामे करायला गेल्यानंतर तिथं काही सापडणार नाही आणि तुम्ही म्हणणार काहीच नुकसान झालं नाही, असं होता कामा नये. ताबडतोब पंचनामे व्हायला पाहिजे. मी आमच्या MSEBच्या लोकांना सुद्धा काल सांगितलं की तुम्ही तुमच्या खालच्या लोकांना सांगा, सगळीकडे चक्कर मारा, कुठे MSEBची खांब कोसळणार, हवा बिवा खूप होती, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. तर अशा रीतीनं जे आहे, आम्ही निश्चितपणे त्या संदर्भामध्ये शासनाकडे मदतीसाठी मागणी करणार आहोत. पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये शरद पवार साहेबांनी असं म्हटलंय की PMLA आणताना एक घातक असल्याचं आपण सांगितलं होतं, मात्र तेव्हा कोणी ऐकलं नाही. राज्य गेलं आणि पहिली अटक चिदंबरम यांना झाली. त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे. कारण ज्यावेळा हा PMLA ॲक्ट, खरं म्हणजे हा PMLA ॲक्ट आला कधी, तर 2002मध्ये ज्यावेळेला अमेरिकेवर हल्ला झाला दहशतवाद्यांचा, आणि त्याच्यानंतर या दहशतवाद्यांचे पैसे वगैरे असतात बँकेमध्ये, ते गोठवले गेले पाहिजेत. त्यांना लवकर जामीन मिळता कामा नये, त्यांना सक्त जे आहे कारवाई त्यांच्यावर कडक झाली पाहिजे. म्हणून मग संपूर्ण जगामध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळे कायदे करण्यात आले. असा कायदा आपला 2002ला आपलासुद्धा करण्यात आला. त्याच्यामध्ये जे आहे हे नार्कोटिक्स, म्हणजे काय, ते तुमचं ते पावडर, नशा करणारे पदार्थ असतात ते, आणि दहशतवादी, त्यांना एक कायदा होता, तो A होता. आणि जे असे भ्रष्टाचारी किंवा काही इतर जे काही खरे खोटे चांगले वाईट काय जे काय दुसरे काही आरोप होते, त्यांच्यासाठी होता B. कायदा एकच, पण A आणि B. A मध्ये तुम्हाला जामीन मिळतच नाही अशी परिस्थिती होती. B मध्ये जामीन मिळत होता नेहमीप्रमाणे. किंवा तुम्ही जास्त भ्रष्टाचार झाला तर काय महिना 15 दिवसांनी जामीन मिळतो आणि केस चालते, आणि खरं असेल तर खरं, खोटं असेल तर खोटं होतं. त्यावेळेला चिदंबरमने 2013मध्ये ही अमेंडमेंट त्या कायद्याला आणली, आणि त्यामुळे हे A आणि B एकच झाले. मग A मध्ये जसं तुम्हाला जामीन नाही, तसं B मध्ये सुद्धा आता जामीन
नाही, त्यावेळेला बी जे पीचे जे नेते होते, जेटली साहेब, ते मोठे वकील होते. त्यांनी सुद्धा सांगितलं चिदंबरमना, अरे हे तुम्ही करू नका, हे फार वाईट आहे. हे इट्स ड्रॅकोनियन ॲक्ट. पवार साहेबांनी पण सांगितलं त्यांना समजून. म्हणजे चिदंबरम ऐकलेच नाहीत आणि त्यांनी ते केलं. आणि त्याचा खरं म्हणजे त्याचा पहिला फटका तर म्हणजे मलाच बसला. आणि 2.5 वर्ष माझी गेली तिकडे तुरुंगामध्ये. आणि नंतर आपण पाहिलं की आता एक एक केसमध्ये जे आहे काही नाही म्हणून सुटतोय आपण. पण आयुष्यातले 2.5 वर्ष आणि किती त्रास, मानसिक त्रास हा सगळा झाला ना. ठीक आहे तुमच्या. आता त्याच्यानंतर मग चिदंबरमचा मुलगा कार्तिक त्याच्यावर आलं. त्याच्यानंतर स्वतः चिदंबरम आलं. मग चिदंबरम ह्या भिंतीवरून त्या दारावरून उड्या मारते आणि त्या दारावरून तिकडं पाठीमागे उड्या मारते आणि पळतोय. हे सगळं आम्ही पाहिलं. हां, स्वतःला असंच काही जणू काय आता आपण करतो पाहिजे योग्य नाही, आता आपणच राहणार आहोत इथे. अरे तुम्ही जे करता ना, मोठे तुम्ही वकील स्वतःला समजता, तर भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती, दुरुपयोग किती याचा विचार करूनच कायदे करायला पाहिजे. पण त्यावेळेला डोळ्यावर त्यांच्या वेगळीच झाक आली होती आणि त्याचा भोग त्यांना भोगावा लागला आणि त्याच्यानंतर अनेकांना तो भोगावा लागला. आता त्याच्यामध्ये बी जे पीचा दोष नाही. बी जे पीने तर सांगितलं ते तुम्ही करू नका म्हणून. आणि जेटली साहेब बी जे पीचे होते. मला ही पूर्ण माहिती जी आहे ती अशी आहे. याच आणखी एक पवार साहेबांनी वक्तव्य केलंय, ईडीची तरतूद बदलण्यासाठी लक्ष देण्याची आता आवश्यकता आहे. राज्य येतात, राज्य जातात, पण न्यायव्यवस्था आदर्श असायला हवी. ठीक आहे, आता ते नेते आहेत, खासदार आहेत, त्यांनी ते करावं ना. तिकडे मागणी करावी ना सगळ्यांनी. ठिकाणी उद्धव ठाकरे पण होते. त्यांनी असं सांगितलंय, एकतरी निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. 1 नेशन 1 इलेक्शन फार गोंडस आहे, परंतु त्यात पारदर्शकता हवी. ठीक आहे, ते त्यांचं मत ते मांडतायत. आणि ही काय आज मांडत नाहीत, आज कित्येक वर्ष, मागची 10-15 वर्ष झाली याची मागणी लोक करतायत. पण हे आपण पाहिलं की काही ठिकाणी मग काँग्रेस का निवडून येते, आली ना काँग्रेस निवडून काही ठिकाणी. आणि मग तसंच जर असेल तर माझं आपल्याला विचारणं आहे, मग माझं मताधिक्य कमी का झालं? सगळ्यांचं मताधिक्य ओबीसी आणि लाडकी बहीणमुळे 50-50 हजारानं वाढलं आणि माझं मात्र 30 हजाराने कमी कसं झालं? तर नको आहे ना, मग माझं पण असंच वाढायला पाहिजे ना. मग संजय राऊत यांनी असं म्हटलंय की काहींनी महाराष्ट्राचा नरक केलाय, त्यात स्वर्ग करण्याची आता प्रक्रिया सुरू झाली आहे. करा म्हणून आनंद आहे. सगळ्यांनी मिळून तो आहे स्वर्ग केला पाहिजे, सगळ्यांनी मिळून. मारली कुठेतरी अशा पोलिसांमुळे पोलिसांची प्रतिमा खराब होती असं आपल्याला वाटतं. असं आहे ना की लांब कुठे गेलं असेल, त्यांना काय मध्ये जेवणाची वेळ असेल तर त्यांना काहीतरी आणून त्या गाडीतच खायला दिलं पाहिजे. म्हणजे आता उपाशी तर ठेवता येणार नाही कैद्याला सुद्धा, असं माझं मत आहे. काय मी काय त्याचा पाठिंबा देतो, परंतु पार्टी बिर्टी करणं, काय तिकडे जाऊन बसणं त्या ढाब्यावर वगैरे, ते अनुज्ञेय नाही. ठीक आहे ना, काही बाहेरून काय 1-2 फ्रुट्स आणून द्या तुम्ही, हे घ्या, पोचू लवकर मग तिकडे जेवा, असं करून त्यांना ठेवायला पाहिजे होतं. पण ह्या अशा गोष्टी अनेक वेळा होतात आणि झालेल्या आहेत. आणि त्यामुळे मग साहजिक आहे पोलिसांची बदनामी होते, म्हणून तर त्यांना ताबडतोब सस्पेंड सुद्धा केलं ना. नाही, पोलीस इन्स्पेक्टर मुंबईतले सचिन वाजे हां सचिन वाजे पोलीस ऑफिसर माझे विचारतात. आता आमच्या नाशिकमध्ये बाबा खासदार आहेत, मग काय झालं? वाजेसाठी एक स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती असं संजय राऊत यांनी आरोप केला. मला काय माहिती नाही, त्यांना माहिती.
या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट। आमच्याकडे पिझ्झा, बर्गर, इंडियन मेन कोर्स, चायनीज कॉन्टिनेंटल, स्पेशल मुंबई पावभाजी, नाचोस, मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट। आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट, मुंबई येथील 5 स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ, फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था। एक वेळ अवश्य भेट द्या। यमी टमी रेस्टॉरंट, कोटमगाव रोड, अजय गादी भंडार शेजारी, येवला।